पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न। फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय पूजा। शासकीय महापूजेत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नाशिकच्या उगले दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला। शासकीय पूजेचा मान मिळाल्याने उगले दाम्पत्यांमध्ये आनंद। महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी, बळीराजाला शक्ती द्यावी। मुख्यमंत्री फडणवीसांचा विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं। पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन काम करतोय। सर्वांचं योग्य पुनर्वसन होईल याची काळजी घेतली जाईल। फडणवीसांची पंढरपूर कॉरिडॉरबाबत महत्त्वाचं वक्तव्य। महाराष्ट्रात सुखी समृद्धी नांदो, मग आपल्या नेत्यांना देव सद्बुद्धी देवो। अमृता फडणवीसांचा विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं। बळीराजाला सुखी राहू दे, चांगला पाऊस पडू दे, चांगले दिवस येऊ दे। महाजनांनी विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं मागितलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वारकऱ्यांसह सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। शेतकरी, कष्टकरी बांधवांसह महाराष्ट्र सुखी, समृद्ध, सक्षम हो। अजितदादांचा विठुरायाचरणी साकडं। आषाढी एकादशी निमित्त वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पूजा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट, विविध फुलांनी मंदिर सजलं। संपूर्ण राज्यभरात आज आषाढी एकादशीचा उत्साह। विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा। दर्शनानंतर महिला वारकऱ्यांकडून समाधान आणि आनंद व्यक्त। अकोल्यातील प्राचीन 321 वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी निमित्त पूजा। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। लासलगाव येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत 750 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न। वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी ठरले आकर्षणाचं केंद्र। कणकवली तालुक्यात कासाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रिंगण सोहळा साजरा। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित रिंगण सोहळ्यात 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी। येवल्यातील राजापूर येथील गणाधीश इंटरनॅशनल स्कूलमध्ये रिंगण सोहळा संपन्न। शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी असा मजकूर असणारे फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली। बीड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा साजरा। अनेक शाळांमध्ये पालखी आणि दिंडीचं नियोजन। करमाळा तालुक्यातील वीट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दिंडी उत्साहात संपन्न। पारंपरिक गोल रिंगण विद्यार्थ्यांच्या दिंडीची सांगता। डोंबिवली रेल्वे स्थानकावर आषाढी वारीचा पारंपरिक गजर। प्लॅटफॉर्म 1 वर विठुरायाची मूर्ती स्थापित करून दिवसभर हरिनाम कीर्तन, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची खास उपस्थिती। 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर। विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंची मंचावर जोरदार एंट्री आणि गळाभेट, तर एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय, उद्धव ठाकरे यांचं हे मोठं वक्तव्य। बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, राज ठाकरे यांचं वक्तव्य, तर आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। जे बाळासाहेबांना आणि अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं। 20 वर्षांनंतर आज मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो। राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला। तर दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानतो। बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मलाच मिळत असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आपण सन्मार्गाने चालावं, सद्बुद्धीने चालावं। ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही पाहिलंच आहे। फडणवीसांची ठाकरेंवर टीका। महानगरपालिकेसाठी ठाकरेंची धडपड सुरू। ठाकरेंचं अस्तित्व राहिलेलं नाही, उगाच हिंदी मराठीचा मुद्दा पुढे आणला जातोय। मंत्री गिरीश महाजन यांची ठाकरे बंधूंवर टीका। एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंची स्तुती, तर उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबई तोडण्याचा डाव, दोन्ही ठाकरेंचा आरोप। कोणाची माय व्यायली त्यानं मुंबईला हात घालून दाखवावा, राज ठाकरेंचा इशारा। ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला होता। आमच्या सोबत मराठी आणि अमराठी दोन्ही लोक। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर व्यासपीठावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एकत्रित फोटो सेशन। मुलगा तेजस ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरेही उपस्थित, तर ठाकरेंची तिसरी पिढी आदित्य आणि अमित ठाकरेंची गळाभेट।
बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले, त्यांच्या मराठीच्या कडवटपणावर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेणार का? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. मोर्चाच्या चर्चेनंतर सरकारनं माघार घेतली. मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा एकवटतो हे चित्र दिसलं असतं. राज ठाकरेंचं विधान. मी आणि राज दोघांनीही नतद्रष्टांचा अनुभव घेतला, आमचा वापर करून घेतला. आता आम्ही फेकून देणार. उद्धव, हिंदुत्व कुणाची मक्तेदारी नाही, तुमच्यापेक्षा मराठी कडवट हिंदू आहोत. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. काल एक गद्दार जय गुजरात म्हणाला. मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांचा विचारांचा पायी कसा असेल? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. मनसेची मान्यता रद्द करा, भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोग आणि राज्यपालांना पत्र. भाषेच्या नावाखाली होणारी मारपीट सहन करणार नाही, प्रमोद सिंह यांची प्रतिक्रिया. आम्ही आईच्या पोटातून मराठी शिकतो, मराठी कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेनं आजपर्यंत 8 मराठी राज्यसभा खासदार कोणत्या प्रेमातून केले? गोपीचंद पडळकर यांची ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, राज ठाकरेंची प्रतिक्रिया. तर तुमची सत्ता विधान भवनात, आमची सत्ता रस्त्यावर, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. निवडणुकीपर्यंत एकत्र राहणार का असं म्हणत आहेत, पण आमचा म फक्त महापालिकेचा नाही, तर आमचा म महाराष्ट्राचा आहे. उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य. स्वार्थासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेत. उद्धव ठाकरेंना भाषणात सन्माननीय राज ठाकरे असं म्हणावं लागलं. भाजपच्या प्रवीण दरेकर यांची टीका. सत्तेतील महाराष्ट्राच्या शत्रूंना आवराआवर करावी, आता सिंहासन खाली करो, ठाकरे आए है. खासदार संजय राऊत यांची घोषणा. एक गद्दार काल जय गुजरात बोला. मालक आले म्हणून जय गुजरात बोलले. जय गुजरात म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांचा पायी कसा असू शकेल? उद्धव ठाकरे यांचा सवाल. तुम्ही जय गुजरात म्हणाला नाही का? तुम्ही लुंगी डान्स केला नाही का? संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. ठाकरे बंधू एकत्र आल्याने सुप्रिया सुळेंचा आनंद गगनात मावेना, पण येत्या काळात निवडणुकीत महायुतीच मैदान मारणार. मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला देत संजय गायकवाडांनी पुन्हा केलं वादग्रस्त वक्तव्य. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून ट्विट करत ठाकरे बंधूंचं कौतुक. महाराष्ट्रातला उठाव हिंदी लादणाऱ्यांचे डोळे उघडे करेल. ट्विटमधून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी गुंडगिरी थांबावी, नाहीतर मुंबईत येऊन सर्व अहंकार काढून टाकेन. बिहारच्या जन अधिकारी पक्षाचे नेते पप्पू यादव यांची राज ठाकरेंना इशारा देत प्रतिक्रिया. मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा. भोजपुरी अभिनेता दिनेशलाल यादवचे महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं चॅलेंज. मी महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही, दिनेशलाल यादवनं डिवचलं. सुशील केडियांनी राज ठाकरेंची माफी मागितली. मला माफ करा, मी माझं वक्तव्य मागे घेतो. सुशील केडियांची केलेल्या वक्तव्यावरून माफी. माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप. तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट. कोंडवा अत्याचार प्रकरणात कुरिअर बॉयचा अँगल खोटा. पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा. सूत्रांची माहिती. मानसिक स्थिती नीट नसल्याने तक्रार केल्याचं तरुणीचं म्हणणं. बेडच्या केज तालुक्यातील एका गावात गतिमंद मुलीचा विनयभंग. आरोपी विरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यात जन्मदात्या आई वडिलांकडून 40 दिवसांच्या मुलीची विक्री. 3.5 लाख रुपयात मुलीची विक्री करणाऱ्या आई वडिलांसह 6 जणांना अटक. नागपूर जिल्ह्यातील नेरी परिसरात पत्नीची पती समोरच कन्हा नदीत उडी. पती पत्नीनं एकत्रित फोटो काढल्यानंतर अचानक पत्नीनं नदीत उडी मारल्याची माहिती. पोलिसांकडून शोधकार्य सुरू. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. भाईंदर पश्चिममधील सुरभी हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी. या परिसरात भीतीचं वातावरण. बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने संपूर्ण परिसराची झाडाझडती. मध्य रेल्वेवरील लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला. ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून रेल्वेचा निर्णय. लोकलच्या मालडब्यात बदल करून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा असणार.
राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. पुढील 3 दिवसांसाठी कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट. किनारपट्टी भागात पावसाचा अधिक जोर. खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवर. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याला पावसाने झोडपलं. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर जास्त. गोंदिया जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. धुळ्यातील साक्री तालुक्यातील जामखेली धरण ओव्हरफ्लो. सांडव्यातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. वसई विरारसह नालासोपाऱ्यातही रात्रभर जोरदार पावसाची हजेरी. नागिंदाज पाडा परिसरात पाणी साचलं होतं. नागपूर हवामान विभागाचे रडार 11 दिवसांपासून बंद. टेक्निकल बोर्ड खराब झाल्यामुळे रडार यंत्रणा बंद असल्याची माहिती. जळगावच्या भुसावळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला. पुढील 3 दिवसांसाठी रत्नागिरीचा कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट. ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम. खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवर. सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदी 4,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धरणाचे 4ही दरवाजे उघडले. वारणा नदीकडच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे विदर्भाचं नंदनवन चिखलदरा हाऊसफुल. पर्यटकांची मोठी गर्दी. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी सध्या पर्यटक चिखलदरात स्थळावर. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गौरव पवार यांच्या 1.5 महिन्यानंतरही मदतीपासून ते वंचित आहेत. भुईमुगाच्या शेंगा पावसात वाहून गेल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दखल घेतली होती. मात्र मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी आहे. गोंदिया जिल्ह्यात 2000 शेतकऱ्यांना 302 कोटींचं पीक कर्ज वाटप. 550 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट. भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाची संततधार. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. महिला मजुरांकडून पारंपरिक पद्धतीने गीत गात धान पिकाच्या रोवणीला सुरुवात. वाशिममध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात. आतापर्यंत 40% शेतकऱ्यांना लाभ. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. गोंदियात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग. 15,915 हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पांगरे येथील खडी क्रशर चालवणाऱ्याला 33 लाख रुपये दंड. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील नव्या पुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण. वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार. 14 जुलैला विदर्भातील 6,000पेक्षा अधिक दारूची दुकानं बंद राहणार. सरकारने वाढवलेला वॅट आणि दारूच्या किमती वाढवल्यानंतर बार असोसिएशन आक्रमक. अहिल्यानगर येथे मोहरम मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जोरदार तयारी. 991 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.